नमस्कार मैत्रिणींनो, विजय शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण 36 साइजचं पेपर कटिंग बघणार आहोत प्रिन्सेस कटमध्ये आणि याची माप तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील। इथे ब्लाउज उंची आहे 13 इंच। आता पाठीमागच्या भागासाठी इथे 1 इंच मिसळून 14 इंचावर इथे मार्किंग केलेलं आहे आणि वरती अर्धा इंच सोडलेलं आहे। हे अर्धा इंच सोडून इथे ब्लाउज उंचीचं मार्किंग करायचं आहे। आता हे अर्धा इंच का सोडायचं ते मी नंतर सांगेल। त्यानंतर आता इथे अर्धा इंच सोडून इथे अशी रेषा आखायची आहे आणि त्या रेषेपासूनच खाली ब्लाउज उंचीचं मार्किंग केलेलं आहे 14 इंच। तयार उंची आहे 13 प्लस 1 इंच मिसळून 14 इंचावर मार्किंग केलेलं आहे। आता हे अर्धा इंच का सोडलं आहे ते नंतर सांगेन। आता ह्या रेषेवर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे 5.5 इंच। 36 साइजसाठी इथे 5.5 इंच शोल्डर घेतला आहे। मुंढा देखील तेवढंच 5.5 इंच घेतलेला आहे। खालून फक्त हे चेक करायचं 5.5 बरोबर आहे की नाही आणि मग जिथे येत असेल त्याप्रमाणे इथे ही रेषा आखायची आहे। त्यानंतर मग आता 36चा चौथा भाग होतो 9 इंच चेस्टचं माप टाकण्यासाठी। 9 इंच प्लस 2 इंच सिलाई मार्जिन घेऊन इथे मार्किंग करायचं आहे। खालून वरती हे माप मोजायचं आहे। त्यानंतर इकडे तिरकस 1.5 इंच मोजायचं आहे आणि मग इथे मुंढ्याचा आकार द्यायचा आहे। पाठीमागच्या मुंढ्याचा हा आकार दिलेला आहे। हा आकार कसा देतात त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा, किंवा हे असं निम्मे करून देखील तुम्हाला हे असं आकार देता येईल। त्यानंतर आता इथे कंबर आहे 30 इंच, त्याचा चौथा भाग घेतला आहे 7.5 इंच 7.5 इंच आणि मग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि पुढे 2 इंच हे सिलाई मार्जिन। ह्याप्रमाणे इथे 8.5 इंच प्लस 2 इंच असं घेऊन मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा उंची तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकतात। मी इथे 10.5 इंचावर मार्किंग करत आहे। ज्या अर्धा इंच आपण रेषा सोडलेली आहे, रेषा आखलेली आहे, तिथूनच हे गळा उंचीचं मार्किंग केलेलं आहे, मोजलेली आहे गळा उंची। आणि मग इथे बॉक्स बनवून तुम्ही इथे हवा तो आकार इथे देऊ शकतात। गोल गळ्यासाठी इथे 1 इंच तिरकस मोजून हा असा गोल गळ्याचा आकार द्यायचा असतो। त्यानंतर आता इथे टक्सचं मार्किंग करण्यासाठी हे असं निम्मे केलं फिटिंग सिलाईपासून आणि मग वरती 4 इंचावर सरळ रेषा उभी रेषा आखली अशी आणि त्याच्या आजूबाजूला अर्धा इंचावर मार्किंग करून हे टक्सचं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे बघा तिरकस खालून वरती 1/2 इंच किंवा अर्धा इंच असं मोजून हे टक्स पॉईंटला जोडायचं आहे। हे असं केल्यामुळे पाठीमागे जी चुन्या येतात ना ते येत नाही आणि असे कोपरे उतरल्यासारखे सुद्धा दिसत नाही पाठीमागच्या भागाचे। आता बघा इथे हा मुंढा मोजायचा आहे। हा आलेला आहे 7.5। बाही मुंढा इथे ब्लाउजचा आहे 7.5, हा बरोबर येत आहे। पण इथे शोल्डर जॉईंटमध्ये अर्धा इंच इथे जाणार आहे आणि ते अर्धा इंच गेल्यामुळे हा मुंढा आहे तो 7 इंच भरतोय, म्हणून वरती हे मार्जिन सोडलेलं असतं। कारण पाठीमागचा मुंढा हा थोडा मोठा येत असतो, म्हणून आपल्याला जेवढं कमी जास्त येत असेल त्याप्रमाणे इथे वाढवायला जागा पाहिजे, म्हणून हे इथे वाढवण्यासाठी हे वरती अर्धा इंच एक्स्ट्रा सोडलेलं होतं। आता तुम्हाला हे समजलंच असेल। हे असं केल्यामुळे शोल्डरसुद्धा पुढे येत नाही आणि ब्लाऊज उंची देखील कमी होत नाही। तयार ब्लाऊज शिवून झाल्यानंतर बऱ्याच जणांची ब्लाऊज उंची ही कमी होत असते, अर्धा इंच किंवा 1/2 इंच, ते होत नाही। त्यानंतर आता बघा इथे हा टक्स घेतल्यानंतर खाली बरोबर हे सरळ होतं हे असं आणि इथे कोपरे उतरल्यासारखे दिसत नाही। आता हे झालं पाठीमागच्या भागाचं कटिंग। आता आपण पुढच्या भागाचं कटिंग बघूया। पुढच्या भागासाठी इथे तयार उंची प्लस 2 इंच इथे घ्यायचं आहे आणि इथे वरती अर्धा इंच मार्जिन सोडायची गरज नाही आहे, कारण हे पुढचा मुंढा हा बरोबर येत असतो। आता इथे ब्लाऊज उंची होती 13 तयार उंची, तर त्याच्यात 2 इंच मिसळून 15 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डरचं इथे मार्किंग केलेलं आहे, जे पाठीमागच्या भागासाठी आपण घेतलेलं होतं 5.5 इंच शोल्डर आणि 5.5 इंच मुंढा। त्याआधी इथे अर्धा इंच हुक आय पट्टीसाठी
मार्जिन सोडायचं आहे आणि त्या रेषेपासूनच पुढे आपल्याला हे शोल्डरचे मापं टाकायचे आहेत. शोल्डर किंवा चेस्टचे मापं ही जी लाईन आहे तिथूनच वरती मोजायचं आहे. खालचा अर्धा इंच मार्जिन सोडायचं आहे आणि इकडे 5.5 मुंढा इथून चेक केलं फक्त. 5.5 इंच मुंढा, 5.5 इंच आर्महोल शोल्डर घेतलेला आहे आणि नंतर चेस्टचं माप जे पाठीमागच्या भागासाठी आपण घेतलेलं होतं 9 इंच प्लस 2 इंच सिलाई मार्जिन, ह्याप्रमाणे इथे हे घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे कंबर आहे 7.5 इंच आणि आता इथे पुढे 2 इंच हे सिलाई मार्जिन. त्याच्यानंतर आता हे पॉईंट असे जोडायचे आहेत, फिटिंग सिलाईचा आणि एक्स्ट्रा सिलाई मार्जिनचा. त्यानंतर आता इथे आपल्याला व्यवस्थित पफ येण्यासाठी इथे एक्स्ट्रा मार्जिन घ्यावं लागतं. आता ते किती घ्यायचं तर प्रत्येकाच्या कंबर आणि छातीच्या फरकानुसार हे मार्जिन घ्यायचं असतं. बरेच जण अंदाजे 1 इंच 1.5 इंच असं घेत असतात, पण तसं न करता इथे छाती आणि कमरेच्या फरकानुसार इथे घ्यायचं असतं. तर आता इथे कंबर आहे 30 इंच आणि चेस्ट आहे 36 इंच, तर इथे 4-6 इंचाचा फरक येत आहे. तर म्हणून मी इथे 3.5 इंच इथे अंतर हे वाढवलेलं आहे. ह्याप्रमाणे हे एक्स्ट्रा अंतर वाढवायचं आहे आणि वरून हे असं तिरकस लाईन जिथे 3.5 इंच आलेलं असेल तिथे हे जोडायचं आहे. त्यानंतर आता इथे खालून वरती 1 इंचावर मार्किंग करून रेषा आखायची आहे. आता इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच, गळा उंची इथे 7.5 इंच घेतलेली आहे. तुम्ही हे 6.5 इंच 7 इंच किंवा 7.5 इंच घेऊ शकतात आणि इथे तुम्हाला हवा तो आकार इथे देऊ शकतात. मी इथे गोलगळ्याचा आकार देत आहे तिरकस 1 इंच मोजून ह्याप्रमाणे. आणि मग नंतर आता इथे आपल्याला ॲपेक्स लाईन टक्स लाईन आखायची असते आणि इथे टक्स रुंदीचं मार्किंग करायचं असतं. तर ते किती इंचावर करायचं ते बघा. वरून इथे मी 36 साईजसाठी 10 इंचावर हे मार्किंग करत आहे. हे कोणत्या साईजसाठी किती घ्यायचं त्याच्यावर मी चार्ट बनवलेला आहे, तो तुम्ही बघा. त्यानंतर ह्या लाईनवर आता इथे छातीचा 10वा भाग प्लस 5 इंच किंवा अर्धा इंच हे घ्यायचं असतं. आता इथे मी छातीचा 10वा भाग 3.6 प्लस अर्धा इंच घेऊन मार्किंग केलेलं आहे आणि हे जेवढं असेल त्याच्या अर्धा इंच कमी करून इथे हे मार्किंग करायचं आहे. हे सगळे मापं टाकताना जे आपण हुक आयसाठी अर्धा इंच सोडलेलं आहे त्या लाईनवरूनच हे पुढे मोजायचे आहेत. हे असं तिरकस जोडून घ्यायचं आहे. खाली अर्धा इंच वरचं जर टक्स पॉईंटचं मार्किंग होतं त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी करून. आता इथे टक्स रुंदी घेताना इथे कंबर होतं 7.5 इंच. त्यानंतर मग आता इथे हे 2 इंच सिलाई मार्जिन गेलं आणि हे मधलं अंतर जेवढं उरलेलं असेल आता हे आपलं 3.5 इंच उरलेलं आहे. तर ह्या रेषेपासून मधल्या टक्स पॉईंटच्या रेषेपासून 3.5 इंचावर मार्किंग केलं आणि मग हे असं खाली जोडलं आहे आणि मग इथे खालून वरती 2 किंवा 2.5 इंचावर सरळ घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग इथे प्रिन्सेस कटचा आकार इथे द्यायचा आहे दाखवल्याप्रमाणे हा असा. आता इथे वरती तुम्ही आकाराप्रमाणे हे कसंही जोडू शकतात, सेंटरमध्ये किंवा साईडला येऊ शकतं तो पॉईंट. त्यानंतर आता इथे मुंढ्याचा आकार देण्यासाठी पुढच्या मुंढ्याचा आकार देण्यासाठी तिरकस 1 इंच मोजून हा असा मुंढ्याचा आकार दिलेला आहे. खाली थोडं घेतलेलं आहे 22 इंच दाखवल्याप्रमाणे आणि हे पुढे जोडलेलं आहे. आता इथे नंतर हा व्यवस्थित आकार द्यायचा आहे आणि इथे थोडं वरून असं आकार दिलेला आहे. मधला जो गॅप आहे तो साधारण अर्धा किंवा पाव इंचाचा येत असतो आणि तो मधला गॅप जो आहे तो कट करायचा आहे. हा मधला असा टक्स कट केल्याने आणि तेच अंतर इथे पुढे वाढवायचं आहे. मध्ये आपण हे कट करणार आहोत त्यानंतर हे पुढे वाढवायचं आहे आणि ते असं तिरकस इथे जोडायचं आहे. हे असं केल्यामुळे प्रिन्सेस कटमध्ये समोर ज्या चुण्या येतात त्या येणार नाहीत. त्यानंतर आता
इथून हे असं फिटिंग शिलाईपर्यंत तिरकस आणि ह्या पॉईंटपासून इकडे हे असं तिरकस जोडायचं आहे। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता हे दोन्ही साईड पार्ट जे आहेत कट होणार आहेत ते मोजायचे आहेत, ते दोन्ही सारखेच यायला पाहिजेत। तर इथे हा जो हुक आहे पट्टीकडचा पार्ट असतो तो थोडा कमी येत असतो। आता हा 12.5 आला आहे, तर हा 12 इंच आलेला आहे, म्हणून हे इथे थोडं खाली वाढवून घ्यायचं आहे। हे असं वाढवल्याने तुम्ही जेव्हा हे जोडाल ना तेव्हा तुम्हाला जोडताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे आणि हे कमी जास्तसुद्धा होणार नाही आहे। ही ट्रिक अवश्य वापरा। त्यानंतर दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। दाखवल्याप्रमाणे आता हे असं कट करायचं आहे। आता इथे हे गळ्याचं मार्किंग कट केलेलं आहे। आता महत्त्वाचं इथे हा पार्ट कट करताना हा आपण इथे अर्धा किंवा पाव इंचाचा हा जो टक्स कट केलेला असतो मधला तो कट करायचा आहे आणि मग हे सेंटरमधून हे असं कट करायचं आहे। आता हे अंतर कमी पडेल ते म्हणून इथे आपण वाढवून घेतलं आहे पुढे। त्यानंतर मग हे जॉईन करण्यासाठी सिलाई मार्जिन आपण इथे घेतलेलं नाही आहे, ते आपण कपड्यावर घेणार आहोत। कपड्यावर सिलाई मार्जिन घेतल्यामुळे ब्लाऊजला खूप छान फिटिंग येते। ह्या दोन्ही पार्टच्या साईडला अर्धा इंच जॉईन करण्यासाठी मार्जिन घ्यावं लागतं। आता हे पेपर कटिंग ब्लाऊज पीसवर कसं कट करायचं तेही बघणार आहोत। त्याआधी इथे बाहीचं कटिंग बघणार आहोत। इथे बाही उंची आहे 9 इंच, ते मार्किंग करण्यासाठी सुरुवातीला इथे पाव इंच सोडायचं आहे अस्तर जॉईन करण्यासाठी आणि तिथून बाही उंचीचं मार्किंग करायचं आहे 9 इंच प्लस अर्धा इंच सिलाई मार्जिन बाही जॉईन करण्यासाठी लागणार आहे। आणि वरती हे असं जिथे 9.5 इंच आलं आहे तिथून वरती 2 इंचावर मार्किंग केलेलं आहे। त्याच रेषेपासून आतमध्ये 3 इंचावर कॅफ हाईट घेतलेली आहे, तिथे एक सरळ रेषा हाकलेली आहे। आणि त्यानंतर मग इथे बाही मुंडा आपला 7.5 इंच आहे, तर अर्धा इंच कमी करून इथे मार्किंग केलं आहे पुढे 2 इंच सिलाई मार्जिन, कारण ते तिरकस मोजलं की बरोबर 7.5 येत असतं म्हणून। आणि इथे मग हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे, बाही मुंड्याचा, आतील मुंड्याचा आणि बाहेरील मुंड्याचा। याच्यावर पण मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघा। आता इथे बाही बॉटम आहे 5.5 इंच, तर इथे 5.5 इंचावर मार्किंग करायचं आणि पुढे 2 इंच सिलाई मार्जिन जे आपण ब्लाऊज कटिंगमध्ये घेतलेलं होतं एक्स्ट्रा सिलाई मार्जिन ते तेवढंच इथे घ्यायचं आहे 2 इंच। तुम्ही ब्लाऊज कटिंग करते वेळेस 1.5 इंच घेतलं असेल तर इथे 1.5 इंच घ्या, 2 इंच घेतलं असेल तर 2 इंच घ्या आणि दाखवल्याप्रमाणे हे असं कट करायचं आहे। हा आतील मुंड्याचा आकार कट करायचा आहे आणि इथे सेंटरमध्ये कट द्यायला विसरायचं नाही। आता हे झालं पेपर कटिंग। आता हे ब्लाऊज पीसवर ठेवताना ही घडीची साईड आहे आणि ही जी आहे ती ओपन साईड आहे। अस्तर आहे हे अस्तरचं कापड आणि तिथे हे दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवायचं आणि ह्या पार्टच्या इकडे अर्धा इंच जॉईंटसाठी इथे घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा। त्यानंतर बाहीला इथे जसं आहे तसं मार्किंग करून घेतलेलं आहे, एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं नाही। इथे मात्र अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन घेतलेलं आहे साईड पार्ट जॉईन करण्यासाठी आणि हा पाठीमागचा भाग आणि हा दुसरा पार्ट देखील इथे ठेवून साईडने अर्धा इंच मार्जिन इथे घेतलेलं आहे जॉईन करण्यासाठी। बाकी जसं आहे तसंच हे मार्किंग केलेलं आहे। दाखवल्याप्रमाणे हे असं ठेवून मग हे कट करायचं आहे। आता इथे मी हा एक पार्ट कट करून दाखवते, त्याचप्रमाणे हे सगळे पार्ट कट करायचे आहेत। हे असं कट करायचं आहे। आता इथे हे जे मार्जिन आपण घेतो ना कपड्यावर त्याच्यामुळे प्रिन्सेस कट जॉईन करताना तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येत नाही। दाखवल्याप्रमाणे हे इतर पार्ट देखील हे कट करून घ्यायचे आहेत। इथे देखील एक्स्ट्रा मार्जिन कुठेही घेतलेलं नाही आहे आणि इथे सेंटरमध्ये कट द्यायला विसरायचं नाही। आता हे जे आहे ते मेन फॅब्रिकवर ठेवून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे घडीच्याच बाजूला हे मी ठेवलेलं आहे पाठीमागचा भाग आणि साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन राहील याप्रमाणे हे कट करून घ्यायचं आहे। पाठीमागच्या भागाचं मी कटिंग सेपरेट दाखवणार आहे, डिझाईन बनवायची आहे म्हणून। त्यानंतर आता हे बाही आणि साईड पार्ट प्रिन्सेस कटचा हे सगळे असे दाखवल्याप्रमाणे ठेवायचे आहेत आणि साईडने अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन राहील याप्रमाणे कट करून घ्यायचे आहेत।
आता मी इथे हे कट करून घेतलेले आहेत। आता हे ब्लाऊज कसं शिवायचं, अस्तर कसं जोडायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया। तोपर्यंत धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा।